नमस्कार मंडळी. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. कारण ही जी वस्तू आहे ती प्रत्येकाच्या घरात हमखास येते आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा भरभरून वापर केला जातो. परंतु या वस्तूचे भाव उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले असतात. तर त्यासाठी जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा आपण भरपूर प्रमाणामध्ये लिंबू आणून ते साठवून कसे ठेवायचे, ते जास्त काळ कसे टिकून राहतील यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम आपण घरात आणलेले लिंबू काही दिवसातच सुकतात किंवा खराब होतात. तर ते का? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही सोपे आणि जबरदस्त ट्रिक ज्यामुळे तुमची लिंबू राहतील जास्त दिवस ताजे आणि रसाळ. चला तर मग पाहूया लिंबू साठवण्याचे स्मार्ट उपाय. सर्वप्रथम आपण लिंबू स्वच्छ धुवून काढायचे आहेत, कपड्याने पुसून काढायचे आहेत. त्यानंतर हातावर थोडंसं तेल घ्यायचं, खायचं तेल घ्यायचं आणि ते लिंबूला चोळून चोळून मस्त लावायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 प्रकारे लिंबू कसे साठवून ठेवायचे ते बघणार आहोत. त्याच्यामुळे आपले लिंबू 3 ते 4 महिने टिकून राहणार आहेत. त्या लिंबांना काहीही होणार नाही. तर एक म्हणजे ज्यावेळेस लिंबू स्वस्त असतात त्यावेळेस लिंबू आणायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साठवून ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होलसेलच्या भावाने लिंबू तुम्ही आणू शकता आणि तेही साठवून ठेवू शकता. तर आपण लिंबूला तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारच्या लॉकच्या पिशवीमध्ये ही लिंबू ठेवलेली आहे. तर लिंबू ठेवण्यासाठी आपल्याला लॉकची पिशवी लागणार आहे. नाही तर तुम्ही साधी पिशवी घेऊ शकता आणि त्याला रबरने वगैरे पॅक बंद करून ठेवू शकता. आणि ही लिंबू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. दुसरी सोपी पद्धत म्हणजे एखादा असा डबा घ्यायचा आहे, प्लास्टिकचा एअरटाईट डबा. त्याच्यामध्ये कागद ठेवायचा आहे, त्याच्यावरती तेल लावलेले लिंबू ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही लिंबू 2 ते 3 महिने आरामात टिकून ठेवू शकता. तेल न लावता फक्त लिंबूला थोडंसं मीठ लावूनही लिंबू डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. खाली आणि वर कागद टाकायचा आणि मधोमध लिंबू टाकायचे आणि डब्याचं झाकण बंद करायचं आणि डबा हा फ्रीजमध्ये ठेवायचा. तिसरी पद्धत म्हणजे एक काचाची बरणी घ्यायची किंवा प्लास्टिकची बरणी घ्यायची. तर सर्वप्रथम आपण लिंबूला तेल लावलेलं आहे, तर लिंबूला तेल लावणं आवश्यक आहे. त्यानंतर काचाच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये लिंबू टाकायचे आणि यामध्ये लिंबू बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण लिंबू बुडून ठेवायचे आहे आणि ही बॉटल म्हणजेच हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. यामुळे लिंबू 1 ते 2 महिना किंवा त्याहूनही जास्त ताजेतवाने राहतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे लिंबूचा रस काढून तो काचेच्या बॉटलमध्येही तुम्ही ठेवू शकता. आपण काचेची बॉटल घेतलेली आहे, त्यामध्ये तेल लावून लिंबू ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे. लिंबू पूर्णपणे बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचं आहे, त्याला झाकण लावायचं आहे आणि ही बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आणखी पुढची सोपी पद्धत म्हणजे लिंबूचा रस काढायचा. लिंबू कोमट पाण्यामध्ये काही वेळ ठेवायचे, त्याचा रस काढायचा आणि तो काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचा. हाच रस आपण आईस ट्रेमध्ये गोठवूनही ठेवू शकतो. गरजेनुसार ते क्यूब काढता येतात आणि वापरता येतात. लिंबू साठवण्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जोडून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.